गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲपोमिक्सिस, पार्थेनोकार्पी आणि पॉलीएम्ब्रियोनी हा पार्ट स्टडी करणार आहोत. लास्ट पार्ट हा रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर प्लांट्स मधला हा लास्ट युनिट आहे. बघा, ॲपोमिक्सिस ही एक इम्पॉर्टंट टर्म आहे का ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो डेव्हलप होतो. Embryo is developed without the formation of gamete and without the fertilization. म्हणजे इथं फर्टिलायझेशन पण होत नाही, गॅमेट्स पण फॉर्म होत नाही, तरी पण एम्ब्रियो डेव्हलप होतो. अशा प्रोसेसला म्हणायचं ॲपोमिक्सिस. ह्या वर्डचं जर मिनिंग बघितलं, ॲपो म्हणजे काय? विदाउट. मिक्सिस म्हणजे काय? विदाउट मिक्सिंग. पण काय विदाउट मिक्सिंग? विदाउट मिक्सिंग ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. गॅमेट्स फ्यूजच होत नाही, इथं फर्टिलायझेशन होत नाही, तरी पण एम्ब्रियो फॉर्म होतो. अशा प्रोसेसला म्हटलं जातं ॲपोमिक्सिस. इम्पॉर्टंट टर्म आहे, आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये विचारले ते. व्हॉट इज मीन बाय ॲपोमिक्सिस? ॲपोमिक्सिस इज द प्रोसेस इन विच एम्ब्रियो इज फॉर्म विदाउट द फॉर्मेशन ऑफ गॅमेट अँड विदाउट द फर्टिलायझेशन. अल्टरनेटली इट इज अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे एक प्रकारचं अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे का जिथं मिओसिस आणि सिनगॅमी किंवा आपण त्याला म्हणतो फ्युजन ऑफ गॅमेट्स दोन्हीही घडत नाही. कारण मिओसिस झालं तर गॅमेट्स फॉर्म होतात, गॅमेट्स फॉर्म झाले तर त्या गॅमेटचं फ्युजन होत असतं. पण इथं ह्या ॲपोमिक्सिस मध्ये मिओसिस पण घडत नाही आणि फ्युजन ऑफ गॅमेट्स पण घडत नाही, म्हणून याला म्हणतो आपण ॲपोमिक्सिस. इथं एम्ब्रियो डेव्हलप्स होतो, एम्ब्रियो डेव्हलप्स इन द ओव्ह्यूल अँड ओव्ह्यूल डेव्हलप्स इनटू द सीड. थोडक्यात काय, एम्ब्रियो पण फॉर्म होतो आणि सीड पण फॉर्म होत असतं. पण हे कसं, दोन्ही पण कसं फॉर्म झालं? विदाउट द फर्टिलायझेशन अँड विदाउट द फ्युजन ऑफ गॅमेट. दिस इज नोन ॲज ॲपोमिक्सिस. याला आपण ॲपोमिक्सिस म्हणत असतो. आता बघा, ॲपोमिक्सिस मध्ये आणखीन एक टर्म आहे ॲपोगॅमी. कोणते? ॲपोगॅमी. ॲपोमिक्सिस कळालं, फॉर्मेशन ऑफ द एम्ब्रियो विदाउट द फ्युजन ऑफ गॅमेट्स अँड विदाउट द फर्टिलायझेशन, याला म्हटलं आपण ॲपोमिक्सिस. आता ॲपोगॅमी बघा, ॲपो म्हणजे अगेन विदाउट, गॅमी गॅमेटोफाइट. व्हेन गॅमेटोफाइट ऑर्गन ऑर सेल्स फॉर्म एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर विदाउट द फर्टिलायझेशन. म्हणजे इथं एम्ब्रियो फॉर्म होतो, एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं, ते पण कसं? विदाउट फर्टिलायझेशन. पण हा एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर कोणापासून फॉर्म झालं? गॅमेटोफाइटचा ऑर्गन किंवा गॅमेटोफाइटची कोणतीही सेल, कोणत्याही गॅमेटोफाइटच्या सेलपासनं किंवा गॅमेटोफाइट ऑर्गन पासनं एम्ब्रियो फॉर्म होतो, ते पण विदाउट फर्टिलायझेशन. त्याला म्हणतात ॲपोगॅमी. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर फ्रॉम दी गॅमेटोफाइट ऑर्गन ऑर एनी सेल ऑफ द गॅमेटोफाइट विदाउट फर्टिलायझेशन. दिस इज कॉल्ड एज द ॲपोगॅमी. ॲपोस्पोरी बघा, ॲपोगॅमी आणि ॲपोस्पोरी हे ॲपोमिक्सिसचे दोन टाइप्स आहे. आता ॲपोस्पोरी बघा, व्हेन डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल, एक डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल आहे. स्पोरोफाइट हा नेहमी डिप्लॉइड असतो, पण डिप्लॉइडची एक स्पोरोफाइट सेल प्रोड्यूस डिप्लॉइड गॅमेटोफाइट. आता डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल जर डिप्लॉइड गॅमेटोफाइट प्रोड्यूस करत असेल विदाउट मिओसिस, म्हणजे मिओसिस न होता डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल डायरेक्टली प्रोड्यूस करते डिप्लॉइड गॅमेटोफाइट. तसं जर बघितलं तर गॅमेटोफाइट कसा असतो? हॅप्लॉइड. स्पोरोफाइट कसा आहे? डिप्लॉइड. मग इथं डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल डायरेक्टली प्रोड्यूस करतो डिप्लॉइड गॅमेटोफाइट. म्हणजे इथं काय घडत नाही? मिओसिस घडत नाही. अशा प्रोसेसला आपण म्हणतो ॲपोस्पोरी. त्याचं एक्झाम्पल आहे ऑरेंज अँड मँगो. सो ॲपोमिक्सिस, ॲपोगॅमी अँड ॲपोस्पोरी, दीज आर द इम्पॉर्टंट टर्म्स. पुढे बघा, ॲपोमिक्सिसच्या 3 कॅटेगरीज आहे. There are 3 categories of the apomixis: recurrent apomixis, non-recurrent apomixis and adventive embryony. ह्या तीनही कॅटेगरीज आपल्याला ॲपोमिक्सिसच्या काय करायच्या आहे? स्टडी करायच्या आहे. लेट अस सी फर्स्ट वन, that is the recurrent apomixis. When archisporial cell or a part of the nucellus form the embryo sac. आता recurrent apomixis म्हणजे काय? का इथं पण काय तयार होतो? एम्ब्रियो सॅक तयार होते, एम्ब्रियो तयार होतो. पण तो एम्ब्रियो कोणापासून तयार होतो? आर्चिस्पोरियल सेल्स किंवा
पार्ट ऑफ द न्यूसेलस. आता आपण ओव्हिलचं स्ट्रक्चर स्टडी केलेले. एम्ब्रिओ सॅक जे असते, एम्ब्रिओ सॅकच्या बाहेरचा जो कव्हरिंग असतं त्याला आपण न्यूसेलस म्हणतो. न्यूसेलस इट प्रोटेक्ट द एम्ब्रिओ सॅक. आता त्या एम्ब्रिओ सॅक जी तयार झाली ती कोणापासून तयार झाली? न्यूसेलसच्या पार्ट पासून किंवा आर्चिस्पोरियल सेल पासून तयार झाली. तर अशा प्रोसेसला आपण म्हणतो रिकरंट अपोमिक्सिस. फॉर्मेशन ऑफ द एम्ब्रिओ सॅक फ्रॉम द न्यूसेलस ऑर द सेल्स ऑफ आर्चिस्पोरियल. डिप्लोस्पोरी बघा, डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल, त्याला आपण MMC मेगास्पोर मदर सेल फॉर्म्स अनरिड्यूस्ड एम्ब्रिओ. बघा इथं डिप्लोस्पोरी मध्ये डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल पासून हा अनरिड्यूस एम्ब्रिओ फॉर्म होत असतो. अशा प्रोसेसला आपण म्हणतो डिप्लोस्पोरी. एक्झाम्पल आहे पॅरॅक्झम. ॲपोस्पोरी, न्यूसेलर सेल्स फॉर्म्स ॲपोमिक्टिक एम्ब्रिओ सॅक. आता न्यूसेलर सेल्स म्हणजे त्याच का एम्ब्रिओ सॅकच्या कडेने प्रोटेक्शन देणारे ज्या सेल्स असतात त्याला न्यूसेलर सेल्स म्हणतो आपण. आणि त्या न्यूसेलर सेल्स काय तयार करतात? ॲपोमिक्टिक एम्ब्रिओ सॅक फॉर्म करत असतात. ह्या प्रोसेसला म्हणतो ॲपोस्पोरी आपण म्हटलेलं आहे. आता नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस बघा. नॉन रिकरंट, अगोदर बघितलं आपण रिकरंट ॲपोमिक्सिस, नाव नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. व्हेन मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड 2Ni बाय मिओसिस फॉर्म द हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक. इथं मेगास्पोर मदर सेल मध्ये घडतं मिओसिस. मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड आहे आणि त्या मेगास्पोर मदर सेल पासून तयार झालं हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक. हिअर बाय एग थ्रू पार्थेनोजेनेसिस एम्ब्रिओ इज फॉर्म. आणि इथं एगद्वारे पार्थेनोजेनेसिस घडतं आणि काय फॉर्म होतो? एम्ब्रिओ फॉर्म होतो. हॅप्लॉइड सेल्स ऑफ गॅमेटोफाइट थ्रू ॲपोगॅमी फॉर्म्स एम्ब्रिओ. म्हणजे इथं गॅमेटोफाइटच्या ज्या हॅप्लॉइड सेल्स आहे त्या गॅमेटोफाइटच्या हॅप्लॉइड सेल्सद्वारे काय फॉर्म होणार आहे? एम्ब्रिओ फॉर्म होत असतो. प्लांट्स डेव्हलप बाय दिस मेथड आर जनरली स्टराईल अँड कॅनॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. आता इथं बघा, ह्या नॉन करंट ॲपोमिक्सिसद्वारे निर्माण होणारे जे प्लांट्स असतील दोज प्लांट दे आर स्टराईल. स्टराईल म्हणजे फर्दर दे डू नॉट हॅव द ॲबिलिटी ऑफ रिप्रोडक्शन. ते पुढे जाऊन सेक्शुअली रिप्रोडक्शन करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण इथं जो एम्ब्रिओ फॉर्म झालेला आहे that embryo it is formed from the megaspore mother cell by the meiosis द्वारे तो एम्ब्रिओ काय झालेला आहे? फॉर्म झालेला आहे. and it further it is sterile and cannot reproduce sexually. example is निकोटियाना. काय? निकोशियाना हे त्याचं एक्झाम्पल आहे. नॉन रिकरंट ॲपोमिक्सिसचं एक्झाम्पल. नेक्स्ट बघा, लास्ट इज द ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. कोणता आहे? ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी आपल्याला स्टडी करायचं आहे. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी मध्ये सोमॅटिक न्यूसेलस ऑफ ऑर इंटुगमेंट्स फॉर्म्स एम्ब्रिओ अलॉंग विथ द नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ. म्हणजे नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ फॉर्म होतो. वन मेल गॅमेट फ्युजेस विथ द एक्स सेल. बरोबर आहे. फर्स्ट फर्टिलायझेशन सिनगॅमी झायगोट फॉर्म होतो आणि झायगोट फॉर्म झाल्यानंतर झायगोट पासून तयार होणारा जो एम्ब्रिओ असतो त्याला म्हणतो आपण झायगोटिक एम्ब्रिओ. मग झायगोटिक एम्ब्रिओ इथं फॉर्म होतो. त्याचबरोबर सोमॅटिक न्यूसेलस किंवा इंटुगमेंट्स पासून पण काय तयार होतो? एम्ब्रिओ फॉर्म होत असतो. असा एक प्रकारे कॉमन इन मँगो, ऑरेंज आणि लेमन. याला आपण पॉली एम्ब्रियोनी पण इथं म्हणू शकतो कारण एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ इथं फॉर्म होत असतात. एक तयार होतो झायगोटिक एम्ब्रिओ आणि दुसरा सोमॅटिक न्यूसेलस ऑर इंटुगमेंट पासूनही एम्ब्रिओ फॉर्म होतो. अशा प्रकारच्या एम्ब्रियोनीला आपण ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी म्हणत असतो. ॲपोमिक्सिस प्रोड्यूस जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स इफेक्टिव्हली. आणि ह्या ॲपोमिक्सिसद्वारे जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स हे काय होत असतात? फॉर्म होत असतात. सो वी हॅव स्टडीड द ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिसच्या आपण 3 कॅटेगरीज पण स्टडी केल्या. ॲपोस्पोरी स्टडी केलं, त्यानंतर ॲपोगॅमी आपण इथं स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट पार्ट आपल्याला स्टडी करायचं आहे दॅट इज द पार्थेनोकार्पी. कोणता आहे? पार्थेनोकार्पी. ही पार्थेनोकार्पी ही जी टर्म आहे, द टर्म इट वॉज कॉइन्ड बाय नॉल इन 1902. कोणी कॉइन केली ही टर्म? नॉल यांनी कॉइन केली 1902 मध्ये. इट इज अ कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. म्हणजे सगळ्यात महत्वाचं इथं काय फॉर्म होतं? फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट दी फर्टिलायझेशन. डेफिनेशन 1 मार्कांसाठी विचारले ते डिफाईन पार्थेनोकार्पी. मग इथं म्हणायचं कंडिशन इन विच फ्रूट इज
फॉर्म विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. फळ निर्माण होतं. आतापर्यंत आपण स्टडी केलं का फ्रूट अँड सीड्स दे आर द प्रोडक्ट्स ऑफ फर्टिलायझेशन. पण इथं काय झालं, फर्टिलायझेशन घडतच नाही तरी पण फ्रूट फॉर्म होतं. या प्रोसेसला म्हणायचं पार्थेनोकार्पी. आता हे नॅचरली ऑकर होत असतं. नॅचरली म्हणजे नैसर्गिक काही प्लांट्स आहे त्यांच्यामध्ये हे ऑकर होतं. कोणते प्लांट्स आहे, पाइनएपल, बनाना, पपैया एक्सेट्रा. ह्या प्लांट्समध्ये पार्थेनोकार्पी घडतं. फर्टिलायझेशन घडतच नाही तरी सुद्धा इथं काय फॉर्म झालं, फ्रूट्स फॉर्म झाले. इन दीज प्लांट्स इट सीम्स दॅट द प्लॅसेंटल टिश्यू इज इन द अनफर्टिलाइज्ड ओव्हरी प्रोड्यूस ऑक्झिन्स. आता हे कशामुळे घडत असतं, प्लॅसेंटल टिश्यू जे असतात ते प्लॅसेंटल टिश्यू अनफर्टिलाइज्ड ओव्हरीमध्ये ऑक्झिन्स तयार करतात. इंडॉल ॲसिटिक ॲसिड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द एनलार्जमेंट ऑफ द ओव्हरी इन टू द फ्रूट. हे प्लॅसेंटल टिश्यूमध्ये अनफर्टिलाइज्ड ओव्हरीद्वारे ऑक्झिन्स, इंडॉल ॲसिटिक ॲसिड हे निर्माण होत असतं आणि ते निर्माण झाल्यानंतर त्याच्यामुळे काय होत असतं, ओव्हरी जे असते ओव्हरी एनलार्ज होत असते आणि ओव्हरी एनलार्ज होऊन डायरेक्टली त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये होत असतं. द फ्रूट रिसेम्बल्स द नॉर्मल प्रोड्यूस फ्रूट बट इट इज सीडलेस. पण याचा एक बघा इकडं असं होत असतं. आता हे सगळं फर्टिलायझेशनच्या व्यतिरिक्त हे फॉर्म झालेलं आहे, बरोबर आहे. हे जे फ्रूट फॉर्म झालं दॅट फ्रूट इज फॉर्म विदाउट द फर्टिलायझेशन. मग असं विदाउट फर्टिलायझेशन हे जे फ्रूट फॉर्म झालेलं आहे, विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट फॉर्म झालं, हे नॉर्मल फ्रूट सारखंच असतं. दिस इज लाईक द नॉर्मल फ्रूट बट इट इज सीडलेस. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट इथं आपण मेन्शन करतोय का पार्थेनोकार्पीद्वारे तयार होणारं फ्रूट हे काय असतं, सीडलेस असतं. सीडलेस म्हणजे द फ्रूट इट डज नॉट कन्सिस्ट ऑफ द सीड्स. त्याच्यामध्ये बियाच नसतात. मग लक्षात ठेवायचं, द फ्रूट्स विच आर फॉर्म बाय द पार्थेनोकार्पी दे आर सीडलेस. मग आपण पाइनएपल, बनाना, पपैया किंवा ग्रेप्स, द्राक्षे यांच्यामध्ये सीडच नसतं, कारण दोज आर द पार्थेनोकार्पिक फ्रूट विच आर फॉर्म विदाउट दी प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. इथं फर्टिलायझेशनच्या शिवाय ते फ्रूट काय झालेले असतात, फॉर्म झालेले असतात. पार्थेनोकार्पी आर्टिफिशियली पण इंड्यूस केलं जातं, म्हणजे हे घडून आणलं जातं बाय स्प्रेइंग ऑफ जिब्रेलिन्स. जिब्रेलिन्स हे एक प्रकारचं ग्रोथ हार्मोन्स आहे. जिब्रेलिन्सद्वारे आपण पार्थेनोकार्पी घडून आणू शकतो. त्यानंतर डिलेइंग पॉलिनेशन, पॉलिनेशनला जर उशीर घडून आणला तर पार्थेनोकार्पिक फ्रूट पण प्रोड्यूस होत असतं. किंवा यूज ऑफ द फॉरिन पोलन ग्रेन जरी आपण यूज केले तर काही प्लांट्समध्ये पार्थेनोकार्पी घडत असतं. मोस्ट इम्पॉर्टंट टर्म ही विचारली जाते, अनेक वेळा विचारलं जातं, डिफाईन पार्थेनोकार्पी. तर पार्थेनोकार्पी इज द प्रोसेस इन विच देर इज द फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. The fruit which are produced by the parthenocarpy, they are similar to the normal fruit, but these fruits they do not have the seeds. तुम्हाला विचारलं which are the parthenocarpic fruit, give the names of some of the parthenocarpic fruits. त्यावेळेस तुम्ही काय सांगणार आहात, पाइनएपल, बनाना आणि पपैया. they are called as the parthenocarpy. Name the chemical by which we can induce पार्थेनोकार्पी आर्टिफिशियली. त्यावेळेस केमिकलचं नाव तुम्ही सांगणार आहात जिब्रेलिक ऍसिड. काय सांगायचं, जिब्रेलिक ऍसिड किंवा जिब्रेलिन्स आपण त्याला म्हणत असतो. आणि ओव्हरी सोलन होते कारण इथं प्लॅसेंटल टिश्यू काय तयार करतात, ऑक्झिन आणि इंडॉल ऍसिडिक ऍसिड फॉर्म करत असतात, ज्याच्यामुळे ओव्हरी काय होते, एनलार्ज होते आणि त्या ओव्हरीचं रूपांतर होतं फ्रूटमध्ये. म्हणजे हे नॅचरली फॉर्म झालेलं नाहीये. हे जे फ्रूट आहे नॅचरली फॉर्म झालेलं नसतं, म्हणजे फर्टिलायझेशनद्वारे फॉर्म झालेलं नाहीये. म्हणून याला म्हणतो आपण फ्रूट विच इज फॉर्म विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन कॉल्ड ॲज द पार्थेनोकार्पी. आणि त्या पार्थेनोकार्पीचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, पाइनएपल, बनाना, ग्रेप्स आणि पपैया. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पार्थेनोकार्पी. लास्ट बघणार आहोत आपण, दॅट इज द पॉलीएम्ब्रियोनी. सगळ्यात महत्वाचा हा एक पॉइंट आहे. ह्या ॲपोमिक्सिस, त्यानंतर आपण पार्थेनोकार्पी आणि पॉलीएम्ब्रियोनी इम्पॉर्टंट टर्म्स आहे. याच्यावरती शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाते. नावातच आहे बघा, पॉलीएम्ब्रियोनी. पॉली म्हणजे काय, अनेक. पॉली म्हणजे काय, अनेक. एम्ब्रियोनी म्हणजे फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. एखाद्या सीडमध्ये एकापेक्षा जर जास्त एम्ब्रियो जर असतील तर त्या कंडिशनला आपण म्हणतो पॉलीएम्ब्रियोनी. बघा, डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो. डेव्हलपमेंट म्हणजे एम्ब्रियो निर्माण होतात. मोर दॅन वन एम्ब्रियो, एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज
एखाद्या सीड मध्ये जर प्रेझेंट असतील एम्ब्रिओज, कुठं इनसाइड दी सीड, the condition is called as the polyembryony. Define polyembryony: formation of more than one embryos. अनेक एम्ब्रिओ असतील, एकापेक्षा जास्त 2-3 एम्ब्रिओ जर एखाद्या सीड मध्ये असतील तर अशा कंडिशनला आपण म्हणतो पॉलीएम्ब्रियोनी. नावातच आहे पॉलीएम्ब्रियोनी. द पॉलीएम्ब्रियोनी इट वॉज फर्स्ट ऑफ ऑल डिस्कवर्ड बाय लिवेनहुक. बघा लिवेनहुक जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी पॉलीएम्ब्रियोनी काय केलं, डिस्कवर केलं 1719 मध्ये इन द सीड ऑफ सायट्रस. तुम्हाला विचारलं गिव्ह द एक्झाम्पल ऑफ पॉलीएम्ब्रियोनी. सायट्रस, सायट्रस म्हणजे निंबू वर्गीय वनस्पती, मग लेमन असतील, ऑरेंज असतील, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पॉलीएम्ब्रियोनी. यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो काय होत असतात, फॉर्म होत असतात आणि त्याच्यामुळे मल्टिपल सीडलिंग्स हे तयार होत असतात. काय तयार होत असतात, मल्टिपल सीडलिंग्स फॉर्म होत असतात. द ॲडिशनल एम्ब्रियो रिझल्ट्स फ्रॉम दी डिफरन्शिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मॅटर्नल झायगोटिक टिश्यू associated with the ovules of the seed. आता polyembryony may be true or false depend upon the whether many embryos arise in same embryo sac or in the different embryo sac in the same ovule. म्हणजे पॉलीएम्ब्रियोनी हे कदाचित ट्रू पण असू शकतं किंवा फॉल्स पण असू शकतं. आता हे कशावर ठरवेल त्यांनी, डिपेंडिंग अपॉन वेदर द मेनी एम्ब्रियो, जेवढे जास्त एम्ब्रियोज तयार झाले दोज एम्ब्रियोज कुठं असतात, अराइज इन द सेम एम्ब्रियो सॅक, एकाच एम्ब्रियो सॅक मध्ये असतात कदाचित, किंवा ते दुसऱ्या एम्ब्रियो सॅक मध्ये प्रेझेंट असतील ऑफ द सेम ओव्ह्यूल, एकाच ओव्ह्यूलच्या सेम एम्ब्रियो सॅक मध्ये किंवा दुसऱ्या एम्ब्रियो सॅक मध्ये ते प्रेझेंट असतील. याच्यावरनं पॉलीएम्ब्रियोनी ही ट्रू किंवा फॉल्स असते हे ठरवलं जातं. इन ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी, आपण जे लास्ट स्टडी केलं ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी, एम्ब्रियो डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड न्यूसेलस. त्या ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोमध्ये एम्ब्रियो तयार होतो पण कोणापासून, डिप्लॉइड सेल ऑफ द न्यूसेलस और इंटुगमेंट. हे ओव्हलचे दोन पार्ट आहे, न्यूसेलस आणि इंटुगमेंट. इंटुगमेंट आणि न्यूसेलस पासून काय फॉर्म होतो, दॅट इज द एम्ब्रियो फॉर्म होतो. याला आपण म्हटलं ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी इन द सायट्रस. त्याचं एक्झाम्पल त्यांनी काय दिलं, सायट्रस मध्ये. म्हणजे इथं एम्ब्रियो फॉर्म झाला कोणापासून, न्यूसेल्स आणि इंट्युगमेंट्स पासून. आणि इन क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी, क्लिवेज म्हणजे स्प्लिटिंग आपण ज्याला म्हणतो. झायगोट दॅट इज अ प्रो एम्ब्रियो. आपण स्टडी केले डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो मध्ये प्रो एम्ब्रियो. प्रो एम्ब्रियो म्हणजे काय, झायगोट डिवाइड होतो, दोन सेल फॉर्म होतात, अनइक्वल सेल, एक मायक्रोपायलर एंडकडनं असते आणि दुसरी चलाजल एंडकडनं असते. आता त्या ज्या एम्ब्रियोला ऑर्गनच फॉर्म झाले नाही अजून त्याला आपण प्रो एम्ब्रियो म्हणतो. आणि मग असा झायगोट तयार करतो प्रो एम्ब्रियो, आणि तो प्रो एम्ब्रियो काय होतो, कधी कधी तो प्रो एम्ब्रियो काय होतो, समटाइम्स इट गेट डिवाइड और इट गेट स्प्लिट इनटू मेनी पार्ट्स. त्या प्रो एम्ब्रियोचे अनेक पार्ट तयार होत असतात और युनिट्स फॉर्म होत असतात. प्रो एम्ब्रियो समटाइम्स गेट डिवाइड्स or cleavage into many parts and each part of that pro embryo develops into an proper embryo. मग जेवढे त्या प्रो एम्ब्रियोचे स्प्लिटिंग होतील, तुकडे होतील, पुढे जाऊन तेवढे तुकड्यांपासून तेवढे एम्ब्रियोज फॉर्म होत असतात आणि तेवढे एम्ब्रियो म्हणजे त्याला आपण म्हणतो पॉली एम्ब्रियोनी. आणि पॉली एम्ब्रियोनी इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ द न्यू प्लांट्स. याच्यामुळे काय होतं, त्या प्लांटच्या सर्वायवलचे चान्सेस काय केले जातात, इन्क्रीज केले जातात. न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी इज ए ग्रेट सिग्निफिकन्स इन द हॉर्टिकल्चरिस्ट. या पॉलीएम्ब्रियोचा एक फायदा कोणासाठी आहे, हॉर्टिकल्चरिस्टसाठी एक महत्त्वाचा फायदा आहे. हॉर्टिकल्चर इज द ब्रँच ऑफ द ॲग्री सायन्स. त्याच्यामध्ये आपण ह्या हॉर्टिकल्चरमध्ये या पॉलीएम्ब्रियोचं खूप महत्त्व आहे. तर अशा प्रकारे आपण ॲपोमिक्सिस, त्यानंतर आपण स्टडी केलं पार्थेनोकार्पी, आणि आपण स्टडी केलं पॉलीएम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो, फॉर्मेशन ऑफ more than one embryo inside the seed. This condition is called as the polyembryony. It was first of all discovered by the Leeuwenhoek in 1719 and त्याचे एक्झाम्पल्स आपण सांगितलं सायट्रस. काय सांगितलं, सायट्रस, ऑरेंज असेल, लेमन असेल, हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. पार्थेनोकार्पीमध्ये आपण सांगितलं फॉर्मेशन ऑफ द फ्रूट. इथं काय होतं, फ्रूट फॉर्म होतं, डेव्हलप फ्रूट. पण कसं फ्रूट फॉर्म झालं, विदाउट द प्रोसेस ऑफ
विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, याला म्हणतो आपण पार्थेनोकार्पी. आणि पार्थेनोकार्पीद्वारे तयार होणारे जे फ्रूट्स असतात दोज आर सीडलेस फ्रूट. कसे असतात? सीडलेस, त्याच्यामध्ये सीडच प्रेझेंट नसतं. मग त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं आपण? एक्झाम्पल इज पाइनएपल, बनाना, पपैया आणि ग्रेप्स. असे काही फ्रूट्स. नावडेज सम ऑफ द टोमॅटोज दे आर बीन फॉर, काही टोमॅटोज पण तयार केलेले का त्यांच्यामध्ये काय आहे? सीड प्रेझेंट नाहीये पार्थेनोकार्पीद्वारे. त्याचबरोबर असे काही फ्रूट्स पण फॉर्म केलेले आहे, दोज डू नॉट हॅव द सीड, त्याला आपण म्हणतो सीडलेस फ्रूट. काय म्हणतो आपण त्याला? सीडलेस फ्रूट. आणि नावडेज सीडलेस फ्रूट दे आर मोस्टली प्रेफर्ड बाय द consumers. Okay, so this was regarding the apomixis, parthenocarpy and polyembryony. Thank you.